कोथिंबर आहे, हे कांद्याची पात आहे, हे मेथी आहे, आपलं परत हे वाटाणा मिक्स भाजी, हे हरभरा तुरी, हे लसूण अद्रक, हे चिंचेचं पाणी, हे जिरा मोहरी मेथी हळद मिरची लाल मिरची पावडर आणि परत मीठ पाण्यामध्ये हे तेल टाकते. मेथी टाकते. मिरची टाकते. तिचं काय सांगायची बाई मेथीची मिरचीची जिरे जिरा टाकते. जिरा मोहरी तिच्यानं फोन चांगली बसते मस्त. कोणी लाल झाली की लसूण टाकायचं, लसूण अद्रक. तर कढीपत्ता टाकायचा. कोथिंबीर टाकायची. अगोदर हे पात टाकायची कांद्याची. आलं का? कोथिंबीर टाकल्याने पात टाकायची. थोडीशी मेथी टाकायची. चिंचेचं पाणी टाकायचं थोडंसं. थोडं टाकलं काय 2 चमच हळद टाकायची, 3 चमच मिरची टाकायची, 2 चमच मीठ टाकायचं. लागत तेवढं चवी येण्याचं टाकायचं बघा. एक प्लेट टाकायचं, उकळी येईपर्यंत टाकायचं. हे वाटाणा पावटा वांग गाजर आणि हे तुरी हरभरा तुरीच्या शेंगा टाकू का कांदा पात हे मेथीची भाजी उकळीपर्यंत टाकायचं. झालं. हे पाणी गरम आहे, याच्यामध्ये बेसनचं पीठ हे करायचं, काढून घ्यायचं पातळ करून त्यामध्ये टाकायचं छोल्यामध्ये.
आता हे आपलं कालवून पीठ तयार झालंय बेसनचं. गरम पाण्यामध्ये घोळून घ्यायचं. ओके का ना? आता हे उकळी आले. आता एक गोळ्याला बेसन घालायचं याच्यामध्ये.